नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे स्थिर असल्याचं आपण पाहिलं. पण गेल्या 2 आठवड्यांपासून या दोन्ही धातूंच्या दरांवर जर आपण एक नजर टाकली, तर सातत्याने त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. आज सोन्याचा जो भाव आहे, तो साधारणपणे प्रति तोळा ₹1,59,000 इतका आहे आणि हाच दर 2 आठवड्यांपूर्वी ₹1,42,000 घरात होता. सातत्याने या दोन्ही धातूंचे भाव काय वाढतायत याचाच आढावा घेण्यासाठी आपण जळगावच्या सराफ बाजारात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आता आदित्य नवलखा आहेत, जे सराफ बाजाराचे जाणकार आहेत. त्यांनाच या भाववाढीची नेमकी काय कारणं आहेत ती आपण विचारूया. सर, काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढतायत. आजचे भाव नेमके काय आहेत आणि या दरवाढीची काय कारणं आहेत? आजचे सोन्याचे भाव आहेत ₹1,59,000 प्रति तोळा, जीएसटी अतिरिक्त. इंटरनॅशनल मार्केटमध्ये US गव्हर्नमेंटने त्यांचे जे डेट बॉन्ड्स आहेत ते बायबॅक करण्याचे जे निर्णय घेतलेले आहे, तर त्याच्यामुळे ही तेजी दिसून येते आणि याचा पूर्णतः जे परिणाम आहे ते सोने आणि चांदीच्या भाववाढीवरती येत आहे. आता सध्या तुम्ही जे कारण सांगितलं, की यूएसच्या अर्थव्यवस्थेचा हा प्रमुख परिणाम या ठिकाणी दिसतोय. येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही धातूंचे दर किती वाढू शकतात? काय तुमचा अंदाज आहे? तसा अंदाज तर परफेक्ट सांगू नाही शकत. पण दिवाळीच्या किंवा सणासुदीच्या काळामध्ये ते 2,00,000 पर्यंत जाण्याची शक्यता असू शकते. आता अमेरिकेमध्ये जे काही अर्थव्यवस्थेमध्ये हा बदल येतोय, नेमकी त्याची काय कारणं आहेत? आणि ती कारणं काही बदलू शकतात का? तिथली परिस्थिती काही आटोक्यात येऊन परत सोने-चांदीचे दर आपल्याकडे कमी होऊ शकतात का? अशी काही परिस्थिती गेल्या काळात झालेली होती, त्या संदर्भात काही सांगता येईल? तशी फारशी शक्यता तर दिसत नाहीये भाव कमी होण्याची. भाववाढीची शक्यता जास्त आहे. आणि जे अमेरिकेमध्ये त्यांच्या जे लाँग टर्म बॉन्ड्सचे जी एक्सपायरी येत आहे, तर त्या अनुषंगाने US गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे, की आम्ही ते बायबॅक घेणार आहोत. आणि त्याच्यामुळे इंटरेस्ट रेट जे आहेत, ते कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे सोन्याचे दर जे आहेत ते वाढण्याची शक्यता जास्त आहे. आता मधल्या काळात आपण पाहिलं, की इंडस्ट्रियल यूज चांदीचा वाढलेला होता. त्यामुळे चांदीचे रेट्स सोन्याच्या तुलनेत झपकन वाढत होते. पण आता सध्याची जी परिस्थिती आहे, ती चांदीपेक्षा सोनं तेजीने वाढतंय. तर नेमकं ही कारणं परस्पर विरोधी कशी असतात आणि त्यांचा कसा सहसंबंध येतो? नाही, सोने आणि चांदीचे जे भाव आहेत, तर त्या दोघांचा संबंध खूप वेगवेगळा आहे. चांदी जे ते इंडस्ट्रियल यूजमुळे भाव वाढलेत किंवा तेजीमंदी ज्या व्यापाऱ्यांनी म्हणजे पेपर फॉर्ममध्ये जी तेजीमंदी केली त्याच्यामुळे त्याची भाववाढ झाली. त्याचं कारण वेगळं आहे आणि सोन्यामध्ये जे भाव वाढलेले आहेत, तर त्याचं पूर्णतः जे इफेक्ट आहे ते US गव्हर्नमेंटमुळे आलेलं आहे. तर दोघांची कारणे वेगवेगळी आहेत आणि दोघांचं जे भाव वाढण्याची आपल्याला म्हणता येईल की जे भाव वाढलेले आहेत, तर ते दोघांची कारणं वेगवेगळी आहेत. आता सध्या या दरवाढीचा स्थानिक बाजारपेठेवर काही परिणाम जाणवतो आहे का? काही उलाढालीवर त्याचा परिणाम आहे का? उलाढालीवर परिणाम तर येणारच आहे. कारण जे सर्वसामान्य कस्टमर्स आहेत त्यांच्या खिशावरती अतिरिक्त भार हा पोचणारच आहे. आणि तो हळूहळू सणासुदीच्या काळात परत जी बाईंग आहे ती सुरू होईल. आता थोडंसं असंही ऑफ सीझन असल्यामुळे मार्केट स्थिर आहे. आता सध्या जे भाव वाढतायत, त्यामुळे सर्वसामान्य जो ग्राहक आहे तो संभ्रमात आहे, की सोनं-चांदी खरेदी करावी की नाही? एक जो तुमचा एक अंदाज आहे, आजपर्यंत जो शेअर बाजाराचा किंवा सोने बाजाराचा चढ-उतार तुम्ही बघतात, तर ग्राहकांना काय सजेशन असेल तुमचं? ग्राहकांनी थोडी अमाउंट जी आहे किंवा आजकाल आपण SIP म्हणतो, त्या रीतीने या सोने आणि चांदीमध्ये बरेचसे ऑप्शन्स आलेले आहेत आता. त्या हिशोबाने थोडी इन्व्हेस्टमेंट कस्टमर्सने करत राहावी. आपण बघू शकतो, अमेरिकेतील अर्थव्यवस्थेमध्ये जो काही आता बदल आणि तिथल्या हालचालींमुळे भारतामध्ये सोने-चांदीच्या दरांवर परिणाम झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. आता दिवाळीपर्यंत सोन्याचे जे दर आहेत ते उच्चांकी पातळीवर पोहोचू शकतात असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी खरेदीच्या जर तुम्ही विचारात असाल,
तर मार्केट्समध्ये या दोन्ही धातूंचे रेट्स कशा पद्धतीने वाढतायत किंवा कमी होतायत याचा एक अंदाज घ्यावा आणि आपल्या अ, अंदाजानुसारच या पुढच्या काळामध्ये सोने खरेदी करावी असा सल्ला जो आहे तो सराफ व्यावसायिक देत आहेत.